अक्कलकोट रोडवरील रविवार पेठ परिसरातील स्वप्नशील अपार्टमेंटमध्ये घरगुती वीज पुरवठ्यावरून थेट व्यावसायिक दुकानाला वीज पुरवठा करून मोठ्या प्रमाणात वीज वापर केला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणात महावितरणच्या भूमिकेबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत। विशेष म्हणजे तक्रार करूनही संबंधितावर कठोर कारवाई न होता उलट नवीन अधिकृत वीज कनेक्शन देण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित दुकानाकडे स्वतंत्र व्यावसायिक वीज मीटर नसताना घरगुती मीटरवरूनच कमर्शियल वापरासाठी वीज घेतली जात होती। मुख्य रस्त्यालगत दुकान असल्याने हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या सहज निदर्शनास येत होता। याबाबत महावितरणकडे तक्रार दाखल झाल्यानंतर कविता नगरी उपविभागातील अभियंता गुरव आणि इतर कर्मचाऱ्यांनी दिनांक 12 मे रोजी स्वप्नशील अपार्टमेंट येथे जाऊन पाहणी केली होती। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पाहणी दरम्यान संबंधित ठिकाणी 3-126 अंतर्गत वीज चोरीचा प्रकार आढळल्याची चर्चा होती। मात्र इतक्या गंभीर प्रकारानंतरही संबंधितांवर दंडात्मक कारवाई, दंड वसुली किंवा गुन्हा दाखल झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती पुढे आली नाही। उलट संबंधित ग्राहकाला नवीन वीज कनेक्शन देण्यात आल्याचे समोर आल्याने नेमकं प्रकरण का दाबलं गेलं असा सवाल उपस्थित केला जात आहे। या प्रकारामुळे महावितरणच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नियम सर्वसामान्यांसाठीच का असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। वीज चोरीसारख्या गंभीर प्रकरणात तात्काळ कारवाई अपेक्षित असताना संबंधितांना अभय दिले जात असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे। परिसरात आर्थिक देवाणघेवाणीची चर्चा रंगत असून त्यामुळे संशय अधिकच गडद होत आहे। जर प्रत्यक्ष पाहणीत गैरप्रकार आढळला होता तर मग कारवाई का झाली नाही? संबंधित अधिकाऱ्यांनी अहवाल वरिष्ठांकडे पाठवला का? दंड आकारण्यात आला का? की संपूर्ण प्रकरणच दडपण्याचा प्रयत्न झाला? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, संबंधित जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भूमिका तपासण्यात यावी, तसेच वीज चोरी प्रकरण दडपण्यामागील सत्य समोर आणावे अशी जोरदार मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे।